आम्ही 30 वर्ष नगरपालिका डॉक्टर सुधीर चिताबे यांच्या नेतृत्वाखाली आणि टीमना काम केलेलं आहे आणि काम अत्यंत सुंदर झालं. हा आत्मविश्वास आमचा आहे. बोट ठेवायला जागा नाही इतकं काळजीपूर्वक काम केलेलं आहे. 27 कोटी रुपयाचे निराळे बक्षीस केंद्र शासन आणि राज्य शासनाचे घेतलेले आहेत. आता इतकं चांगलं काम केल्यानंतर लोक तर विश्वास आमच्यावरच ठेवणार आणि आणखी चांगलं काय करता येईल. आणि असं असतं की कोणतंही काम केल्यानंतर एका स्टेपला आपण गेल्यानंतर त्याची गुणवत्ता आणखी चांगली करणं ही जबाबदारी असते. आणि याच्या पुढची गुणवत्ता जी आहे, एक आदर्श शहर, सुंदर शहर, आदर्श शहर, शांतता आणि बंधुभावाचं शहर हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आम्ही यशस्वी होऊ. तर काही बिघडवण्याचं काम झालं का गेल्या 1 वर्षभरामध्ये शहराचं वातावरण? आता हे खरं म्हणजे तुम्ही पत्रकार मंडळी आहे, तुम्ही पाहिलं पाहिजे, ऑब्झर्व केलं, थर्ड पार्टी म्हणून पाहिलं पाहिजे की किती गोंधळाचे वातावरण, कसे अंमली पदार्थाचा हायदोस, कशा पद्धतीने गुंडगिरी वाढली, फ्लेक्सना सगळं शहर कसं झाकून टाकलं गेलं, विद्रूप केलं गेलं. ह्या अनेक गोष्टी वर्षभरामध्ये अनुभवायला आल्या. आणि मला कधी कधी असं वाटतं की बरं झालं लोकांना हे समजलं पाहिजे की चुकीचं वागणारे कसे चुकीचं वागत असतात आणि त्यातून किती गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते. शेवटी एक घर आहे आमचं शहर, एक कुटुंब आहे आमचं. शेवटी गुन्हा गोविंदांना नांदलं पाहिजे असं वाटणारे आम्ही आहोत. जे पवित्रता घरामध्ये आपण ठेवतो ती आमच्या शहरामध्ये असली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि दुर्दैवानं ते घडलेले नाही. वर्षभरामध्ये खूप वेगळे कटू अनुभव आमच्या सर्व लोकांनी घेतले. कुणी एखाद्यानं म्हटलं की चला हे फ्लेक्स अति झाले, विद्रूप होतोय शहर, तर त्याला शिवीगाळ केली गेली, इथपर्यंत झालं. हे तर आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या आदल्या दिवशी कुठेतरी निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि अनेक ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या जातात. हे तर लोकशाही मधले अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. खरं म्हणजे हे जे सगळे कोणता पक्ष असो, लोकशाही आहे, इथे काही व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण नाही. ही जी प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे, निकोप असली पाहिजे, निर्दोष असली पाहिजे. साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे, याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं. आणि माझं मत वेगळं आहे. कुणीतरी मंत्रालयातला PA कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे. नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निवडणूक हाताळलेले आहेत. त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे. असं असताना होऊच कसं शकतं याला कारण कुणीतरी मंत्रालयातला PA ना कार्यक्रम बनवला आणि तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं. हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे. निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे, हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे, अत्यंत खरा आहे तो. मतमोजणी जर उद्या झाली तर त्याचा प्रभाव मुख्यमंत्री देखील नाराजी व्यक्त केली आयोगाच्या. आता मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरचं बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत, बाकी याच्यापेक्षा काही नाहीये. याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे. अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो. मग हे कशामुळे करतोय तो, हे का दोष दूर होत नाही याच्यातले, हे सगळं काही आहे. याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे, सत्तेचा हस्तक्षेप, शासकीय म्हणत नाही, सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे 100% कारणीभूत आहे. मतमोजणी जर उद्या झाली तर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवरती. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, उद्या झाली पाहिजे की 21? उद्या झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे की 21 दिवस म्हणल्यावर एकतर यावा EVMच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे, आम्हाला आहे. हे काही करू शकतात. कालच त्याला जो गोंधळ घातला गेला, EVM बदल करण्यात आले, म्हणजे एक EVM दाखवले नंतर दुसरे EVM ठेवण्यात आले. हे लोकांनी ओळखलं. तिथं लोक साधी माणसं आहेत, प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं, तिथं त्यांनी ते भांडण केलं. हे जे दिसतंय ना, याच्यामुळे पुन्हा 20 दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्हाला काळजी वाटते.